Chalo, okay. Today we will discuss questions from model test number 15. Okay. Now, question number 1 answers. Question 1, last 2, 3, 3C, 4C, 5B, 6 last, 7 last, 8C, 9 last, 10A, 11C, 12C, 13B, 14A, 15 last, 16 last, 17B, 18A, 19A, 20B, 21C, 22B, 23C, 24B, 25 last, 26C, 27A, 28C, 29A, 30 last, 31A, 32B, 33A, 34 last, 35 last, 36B, 37 last, 38B, 39 last, 40 last, 41 last, 42B, 43 last, 44C, 45B, 46C, 47 last, 48C, 49 last, 50C, 51B, 52A, 53A, 54B, 55 4, 56A, 57B, 58 last, 59C, 60 C, 61 खाली सी है, 61 last, 62A, 63B, 64B, 65 last, 66B, 67C, 68B, 69 last, 69 last, 70C, 71C, 72C, 73C, 74B, 75 last, 76B, 77 last, 78 last, 79C, 80B, 81B, 82, 82C, 83C, 84C, 85 last, 86B, 87C, 88, 87C, 88A, 89 last, 90A,
चला लवकर घ्या पटापट. 1 to 10. In a life cycle of plasmodium, gametocytes are म्हणजे गॅमेट प्रोड्युसिंग सेल्स आर फॉर्म इन. आता पहिल्यांदा गॅमेटोसाइट्स RBCमध्ये असतात. मग गॅमेट्स डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये, गटमध्ये, कारण तो ब्लड घेतो ना, ब्लड घेतो. इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड घेतो हेल्दी मॉस्किटो. मग त्याच्या बॉडीमध्ये गॅमेटोसाइट जातात. मग त्या RBC ह्युमन RBCमधून मग त्या गॅमेटोसाइटचे गॅमेट्स तयार होतात. गट वॉलमध्ये जातील. गट वॉलमधून मग तिथं स्पोरोझॉइड्स तयार करतील. गॅमेटचं फ्युजन झालं की मग फर्टिलायझेशन होतं. कारण सेक्शुअली प्रोडक्शन मॉस्किटोमध्ये, असेक्शुअली प्रोडक्शन ह्युमन बिंगमध्ये असतं. स्पोरोझॉइट, मेरोझॉइट, सिझॉन्ट वगैरे अशा स्टेजेस. आणि मग गॅमेटोसाइट्स तयार झाले की ते ब्लडच्या थ्रू तो घेतो. इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड घेतलं तर तो कंटॅमिनेट होतो. त्याने बाईट केलं तर मग प्रॉब्लेम येईल. चला 1 to 10 मध्ये एक झाला. पुढे 3. द बेस्ट इन्व्हेस्टिगेशन अँड सेफेस्ट इन्व्हेस्टिगेशन टेक्निक यूज फॉर द कॅन्सर डिटेक्शन रिस्पेक्टिवली. ते म्हणजे कॅन्सर डिटेक्ट करायला आजच्या घडीला बायोप्सी जुनी मेथड आहे आणि MRI वगैरे वापरतात. त्याच्यामुळे होल बॉडी MRI केला तर कॅन्सरस ग्रोथ कुठे आहे त्याकडून जातं. बायोप्सी काय असते? जनरल टिश्यू टेस्ट, की तुम्ही सर्जरी करून ट्यूमर काढला त्याचा टिश्यू टेस्ट करतात बायोप्सीमध्ये. म्हणजे टिश्यू नॉर्मल का ॲबनॉर्मल. कारण नॉर्मल सेल्स आणि ॲबनॉर्मल सेल्समध्ये जसं हायपरप्लासिया, ॲनाप्लासिया, मेटास्टॅसिस असे कॅरेक्टरिस्टिक दिसतात कॅन्सरचे. त्याच्यामुळे त्याच्यावरून ओळखता येतं की सेल्स कॅन्सरस आहे, मॅलिग्नंट आहे की नॉन मॅलिग्नंट आहे. डी CT स्कॅन, फाईन निडल अस्पायरेशन सायटोलॉजी. CT स्कॅनपेक्षा MRI त्यांनी ॲडव्हान्स म्हटलं आहे ना. CT स्कॅन जुनी टेक्निक आहे, MRI वरची टेक्निक आहे, त्याची ॲडव्हान्स टेक्निक. आणि बायोप्सी मेन टेक्निक आहे. म्हणजे कॅन्सरमध्ये कॅन्सर म्हटलं की बायोप्सी. नंतर आता CT स्कॅनच्या ऐवजी MRI वापरतात. चला पुढे 11 to 20. 13 13 ना 18 18. जिम्नोस्पर्मिक लीफ कॅरीज जिम्नोस्पर्मिक लीफ कॅरी करते. तर लीफ टिश्यू तो डिप्लॉइड असतो. कॅरीज किती क्रोमोझोम? 20 क्रोमोझोम. द नंबर ऑफ द क्रोमोझोम्स इन इट्स एंडोस्पर्म. आता हे लक्षात ठेवायचं की जिम्नोस्पर्मची लीफ डिप्लॉइड आहे. तर जिम्नोस्पर्ममध्ये एंडोस्पर्म हॅप्लॉइड असतो. मग किती राहील? 10. अँजिओस्पर्ममध्ये एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड असतो. मग तिथं तो 3n करायचा. कारण हा एंडोस्पर्म काय असतो? प्री फर्टिलायझेशन टिश्यू. लिहून घ्या. इन जिम्नोस्पर्म द एंडोस्पर्म इज प्री फर्टिलायझेशन टिश्यू अँड दॅट इज हॅप्लॉइड. मग हॅप्लॉइड जर असेल तर सिंगल N. डबल N म्हणजे 20 राहील. मग हे कन्फ्यूज करायला म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट असेल क्लिअर तर जिम्नोस्पर्मच्या बाबतीत. आणि आपल्या अँजिओस्पर्ममध्ये तो पोस्ट फर्टिलायझेशन टिश्यू असतो. त्याच्यामुळे एक मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. इथं हॅप्लॉइड टिश्यू हॅप्लॉइडच राहतो. प्री फर्टिलायझेशन. आणि आपल्या एंडोस्पर्मच्या संदर्भात कुठेतरी म्हटलेलं आहे ना हे का नाही? पण आपण सांगितलेलं आहे की एंडोस्पर्म जिम्नोस्पर्ममध्ये हॅप्लॉइड असतो, प्री फर्टिलायझेशन टिश्यू असतो. आणि अँजिओस्पर्ममध्ये पोस्ट फर्टिलायझेशन टिश्यू असतो. इन अँजिओस्पर्म हे पण लिहून घे. अँजिओस्पर्म्स, एंडोस्पर्म
is triploid and post fertilization टिश्यू. हा पण न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, हा पण न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, पण दोघांमध्ये फरक हा प्री फर्टिलायझेशन हॅप्लॉइड आहे, तो पोस्ट फर्टिलायझेशन ट्रिप्लॉइड आहे. चला 21 to 30. The cartilage which is present in the nasal septum is also found in हे स्टर्नल पार्ट ऑफ द रिब्स. कुठलं मग नेझल सेप्टममध्ये हायलाईन आहे का इलॅस्टिक आहे? नोज टिपला हायलाईन आहे, नेझल सेप्टम आय थिंक इलॅस्टिक आहे. मग आपल्या कार्टिलेजनस हे स्टर्नल पार्ट ऑफ द रिब्स, रिब्सचा कुठला हा स्टर्नम असतो आपला, इथं जे असतं कार्टिलेज, तर इथून रिब्स येतात अशा. हे काय आहेत? रिब्स बरगडे आहेत. आणि हे कार्टिलेज आहे, स्टर्नोकोस्टल जॉईंट कार्टिलेज, हा स्टर्नम. आणि इथं हे जे कार्टिलेज आहे म्हणजे रिब्स नॉट कनेक्टिंग डायरेक्टली टू स्टर्नम बट टू कार्टिलेज. कुठलं आहे? NCERTमध्ये बघा, हायलाईन कार्टिलेज आहे का इलॅस्टिक आहे? हायलाईन आहे, मग तेच कार्टिलेज. म्हणजे त्यांनी उल्लेख नाही केलेला, जे कार्टिलेज इथं आहे नेझल सेप्टममध्ये ते तिथं आहे, तेच कुठं आहे? मग इथलं नोज टिपला म्हटलेलं आहे. मला वाटतं NCERTमध्ये नोज टिप आणि सेप्टम पण म्हटलं आहे का हायलाईनला? बघा बरं, नोज टिपला हायलाईनच आहे का इलॅस्टिक आहे? नाही, या इथले कुठलं म्हटलं आहे? हायलाईन म्हटलं आहे का? स्टर्नोकोस्टल हायलाईन म्हटलं आहे, पण ते पण हायलाईन असेल. चल पुढे 31 to 40. न्यूरोलॉजिकल डिसीज बोवाइन स्पॉन्जीफॉर्म एन्सेफेलाइटिस और मॅड काऊ, मॅड येतो, मेड नाही, मॅड काऊ डिसीज इज कॉज्ड बाय प्रियॉन्स प्रोटीन व्हायरस. हां, सो व्हायरस आहे ना? नाही, व्हायरॉइडचा तो वेगळा आहे ना, हे पॉयझनस प्रोटीन असतं, ब्रेनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतं, मग ते मॅड काऊ डिसीज होतो. आपल्या याच्यात दिलं आहे आय थिंक ते हां, ते व्हायरॉइड नसेल. व्हायरॉइडमध्ये प्लॅन्ट्स प्रिऑनिन, व्हायरॉइड प्लॅन्ट्समध्ये डिसीज कॉज करतो. तो स्पिंडल ट्यूबर पोटॅटो स्पिंडल ट्यूबर तयार करून टाकतो आणि प्लॅन्टमध्ये व्हायरॉइड्स तयार करतात, आणि हा प्रियॉन्स ॲनिमल्समध्ये क्रिएट करतो. म्हणजे हे जसे व्हायरस तसे हे प्रोटीन नेचरचे असतात, आणि तो व्हायरॉइड व्हायरससारखा असतो. सिंगल स्टँडर्ड शॉर्ट DNA और RNA सेगमेंट्स असे असतात. प्रियॉन्समध्ये प्रोटीन असतात. मॅड काऊ करून घ्या, ते मेड झालं आहे ना, MAD. पुढे 32. If a bacterial cell divides once every minute and takes 23 minutes to fill a bottle, how much time it will take to fill half the bottle? जर फुल बॉटल भरायला, बघा तुमचं, मी कालच त्याचं थोडंसं तुम्हाला हे सांगितलं, एक बॉटल भरायला त्यांना 23 काय लागतात डिव्हिजन्स, म्हणजे मिनट्स. एका मिनटाला एक डिव्हिजन आहे, म्हणजे 23 मिनटाला 23 डिव्हिजन. तर हाफ बॉटल भरायला किती लागतं? 22 समजा, जे काही आहे.
आपल्याला माहिती आहे की 10 डिव्हिजनमध्ये किती होतात, तर 11 डिव्हिजनमध्ये किती होतात, दुप्पट. पुढची डिव्हिजन दुप्पट आहे ना, म्हणजे हे जी एवढं जे भरेल ती 22व्या डिव्हिजनला आणि 23व्या डिव्हिजनला डायरेक्ट त्याच्या दुप्पट होईल ना. समजा इथं 1 बिलियन आहे तर 2 बिलियन होऊन जातील, किंवा 1000 आहे तर 2000 होऊन जातील. पण ते बाकीच्यांना 22चा कोणीच विचार करणार नाही, तो निम्म्यावर येईल. बरोबर आहे ना. हां, चला. मी काल तुम्हाला सांगितलं होतं, मला वाटतं तुम्हालाच सांगितलं, डिव्हिजन होताना एक डिव्हिजनमध्ये एकाचे 2 होतात. आणि हे लक्षात ठेवायचं, कारण याच्यावर तुम्हाला अजून क्वेश्चन आहे पुढच्या याच्यावर पण. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की डिव्हिजन 1 त्याच्यात सेल्स फॉर्म असा एक चार्ट करून घ्या फटाफट. सेल डिव्हिजन आणि सेल्स फॉर्म्ड. फर्स्ट सेल डिव्हिजन नंतर, फर्स्ट नंतर किती सेल तयार होतात, 2. सेकंड नंतर किती तयार होतील, 4. थर्ड नंतर 8. फोर्थ नंतर, हे पाठ पाहिजे तुमचं 10पर्यंत तरी, त्याच्यावर क्वेश्चन विचारतात, 16, 16. फिफ्थ डिव्हिजन नंतर 32. आणि डायरेक्ट बघा 5 डिव्हिजन नंतर 32 आहे, तर 10 डिव्हिजनला डायरेक्ट 1024. हे पटतं का, पण पटेल. बघा 6 डिव्हिजनला 64, 7th डिव्हिजनला 128, 8th डिव्हिजनला 256, 54, 9th डिव्हिजनला 512. बरोबर आहे ना. माझं मॅथ्स पुअर आहे बरं, तुम्ही हुशार आहेत मॅथ्समध्ये. रामानुजन. 512च्या दुप्पट 1024. बघता बघता, जसं कॅन्सरचं कसं आहे की तो इनिशियली समजत नाही, पण जसा पुढं जास्त पिरियड झाला की मग त्या डायरेक्ट सेल डबल व्हायला लागतात. 1000च्या 2000, 2000च्या 4000, 4000च्या 8000, 16000, 32000 चालला, मग पुन्हा याच क्रमाने जाईल ते, पुन्हा अजून त्याच्या पुढे डबल. त्याच्यामुळे शेवटच्या याच्यात डायरेक्ट रिमार्केबल असतं. तसं इथं पण आहे. इतक्या डिव्हिजन 22चं डायरेक्ट 23वी डिव्हिजन फुल बॉटल भरून जाईल. किंवा उलटं विचारतील, आता तुम्हाला कसं विचारलेलं होतं फुल होतात 23 डिव्हिजनला, तर 22 हाफ किती लावेल, म्हणजे कोणी बी ते 23च्या जवळपास येईल. 12, 11, 14 डिव्हिजन आहे ना. हां, मग हे असं ज्याने करून बघितलं आहे त्याला तुम देईल ते. आणि सांगितलेलं आहे की हे कशाला मी ट्यूमर कॅन्सरच्या वेळेस सांगतो की बघता बघता सेल्स शेवटच्या डिव्हिजनमध्ये कॅन्सर पहिल्यांदा समजत नाही का, सेलचा नंबर कमी असतो. जसा तो लेट स्टेजमध्ये जातो तसा त्याच्या सेलचा नंबर वाढत जातो, आणि तो एकाच दिवसाला मग हजारो लाखो मल्टिप्लाय करतो, आणि मग तो मोठा होत जातो. त्याच्यामुळे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर तो स्प्रेड होत नाही, कारण पुढे तो डिव्हिजन मोडमधून मग ॲनाप्लासिया म्हणजे स्ट्रक्चरल डिफेक्ट यायला लागतात, आणि मग नंतर तो मायग्रेट व्हायला लागतो. ओके, चल पुढे. 27. हां, इन विच हॅबिटॅट ऑल रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ अ फ्रॉग आर रिमेन फंक्शनल. लँड म्हटलेलं इथं, कारण फ्रॉगला लार्वल कंडिशनला एकटा ऑर्गॅनिझम आहे की त्याला नेचरने 3 दिलेले आहेत. म्हणजे तो लार्वल स्टेजमध्ये लार्वा ऑफ फ्रॉग तो गिल्सने करतो रेस्पिरेटरी ऑर्गन. नंतर मग ॲडल्ट फ्रॉग हा गिल्स इन वॉटर, स्किन इन वॉटर. ॲडल्ट पाण्यात गेला खाली स्किनने करतो, आणि ॲडल्ट फ्रॉग लंग्स ऑन लँड. मग आय थिंक पाणी यायला पाहिजे, वॉटर. का, कारण पाण्यात गेलं आणि पाण्याच्यावर डोकं काढलं तर रेस्पिरेशन करू शकतो, बुडाला तर स्किनने करेल. म्हणजे इन वॉटर यायला पाहिजे, पण लँड कसं काय दिलं. कारण कधी कधी पाण्याच्या वर तोंड काढतो ना तो, मग त्यावेळेस तो हवा घेऊ शकतो मोकळी. जसे डॉल्फिन, व्हेल हे मॅमल आहेत, ते काही फिश नाहीत, मग ते
जोरात श्वास घेतात वर येऊन, आणि खाली गेले की मग त्यांच्यामध्ये ॲबिलिटी की त्यांच्या लंग्समध्ये इतकी हवा असते. ओके, बोला किती? 31 to 40. हां, 38मध्ये आता ते ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स दाखवलेत सगळे. तुमच्या मला वाटतं NCERTला पण आहे का ही गर्दी? हां, तर मग त्याच्यात ते सगळे काय आहे, मग आता त्याच्यात विचारलं आहे त्यांनी, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट द अबोव फिगर. म्हणजे ते काय सगळे ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स म्हणजे कांगारू आणि कांगारूचे भाऊबंदकी त्याच्याशी रिलेटेड. मग ए ऑप्शन आहे, दीज आर प्लॅसेंटल मॅमल्स फाउंड इन ऑस्ट्रेलिया, पहिलं वाक्य. आता मार्सुपियल हे प्लॅसेंटल नाहीत, काय आहेत, पाउच्ड मॅमल्स आहेत. ठीक आहे. सेकंड, इट इज अ टाईप ऑफ डायव्हर्जंट. बरोबर आहे. डायव्हर्जंट इव्होल्युशन कशी असते, एका मेन स्पेसिसपासून अनेक तयार झाल्या, तर ही डायव्हर्जंट म्हणजे डायव्हर्सिटी, ही डायव्हर्जंट दाखवते. एका कॉमन स्टॉकपासून एवढे तयार झाले. आणि कन्व्हर्जन म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज एका टाईपचं कॅरेक्टर दाखवतात, ही कॉन्व्हर्जंट असते इव्होल्युशन. उलटी ही कॉन्व्हर्जंट आहे. दे शो होमोलॉगी म्हणजे काय, त्यांच्यात ऑर्गन्स सिमिलर असतील कारण काय एकाच ॲन्सेस्टरचे आहेत. अँड दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे मग एक ऑप्शन सोडलं ए, तर बाकीचं BCD 3 करेक्ट. कारण मार्सुपियल्स आर पाउच्ड मॅमल्स. ते मार्सुपियल्स म्हणजे मेटाथेरियामध्ये येतात. आणि हे पण लिहून घ्या. मग टाईम झाला आहे. मॅमेलिया क्लास असेलिया, हे महत्त्वाचं. याच्यावर क्वेश्चन विचारला तर मग अडचण येते. प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि यूथेरिया. प्रोटोथेरिया म्हणजे हे एगलिंग मॅमल्स, मेटाथेरियामध्ये पाउच्ड मॅमल्स, आणि यू म्हणजे ट्रू, थेरिया म्हणजे प्लासेंटा. ट्रू, यू म्हणजे ट्रू, ट्रू प्लॅसेंटल मॅमल्स. एक्झाम्पल म्हणजे याच्यात खूप आहेत. रॅट, तर एलिफंट, सगळे मॅमल जे पिलांना जन्माला घालतात. त्याच्यात कांगारू आणि त्याची भाऊबंदी जी आपण आता बघतोय. आणि इकडे डकबिल प्लॅटिपस, इकिडना, स्केली अँटीटर, स्पायनी अँटीटर किंवा डकबिल प्लॅटिपस हे अंडे घालतात मॅमल असून. म्हणजे हे इव्होल्युशनमध्ये थोडेसे लोअर मॅमल्स, मॉडरेटली डेव्हलप मॅमल्स आणि हायर मॅमल्स, ट्रू प्लॅसेंटल मॅमल. चला पुढे. 41 to 50. 46. Which of following factors raise the partial pressure 50 value, P50 value, and shift the hemoglobin oxygen dissociation curve to right? मग जे फॅक्टर दिलेत, राईज इन PCO2, पार्शल प्रेशर CO2चा वाढला तर ते शिफ्ट करू शकतात. आणि सी ऑप्शन दिलं आहे, राईज इन H+ वाढला तर pH कमी होईल, फॉल इन pH. हे आणि सी
त्याच्यामुळे तो डिसोसिएशन कर्व राईटकडे येईल, कमी होईल. आन्सर कोड्स ए आणि सी. विच ऑफ द फॉलोइंग, सॉरी पुढे 51 to 60. 49. 49. A1, P1, M1. Scene ecology. Above given diagram represent the relation with environment. This relation is known as, म्हणजे ॲनिमल्स, मायक्रोब्स आणि प्लांट्स. ॲनिमल्स, प्लांट्स आणि मायक्रोब्स, APM. मग हे सगळे एका पॉप्युलेशनमध्ये राहतील एकत्रितपणे. आता असतातच कुठल्याही, मग त्याला काय आहे, सीन इकॉलॉजी आहे ना. ते डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग एकाच ठिकाणी, म्हणजे प्लांट पण आहेत, ॲनिमल पण आहेत, मायक्रोब पण आहेत. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स जर एखाद्या इकोसिस्टीममध्ये राहतात, तर ती एक बेस्ट एक्झाम्पल आहे सीन इकॉलॉजी. मला वाटतं ती डेफिनेशन नाही का ह्याच्यात, NCERTला नाही वाटतं. चला 51 to 60. 52. Match the following. आता interval between mitosis and initiation of DNA replication is, interval of mitosis and initiation of DNA replication 1A म्हटलं आहे. बी, हां थांबा F यायला पाहिजे ना, एकचं F, मग 1F बी यायला पाहिजे. हां 1 बघा. म्हणजे काय बघा, असं आहे ना ते M फेज, मग G1 S G2. हां मग काय विचारलं आहे त्यांनी, इंटरवल बिटवीन मायटॉसिस, म्हणजे मायटॉसिसचा हा इथून स्टार्ट झालं इथं, तर मायटॉसिस आणि DNA रिप्लिकेशन म्हणजे इथून एस फेज. मग काय झालं, हे झालं G1 यायला पाहिजे, म्हणजे 1F यायला पाहिजे. आता सेकंड, कंप्लीट सेपरेशन ऑफ द डॉटर क्रोमॅटिड्स कुठल्या याच्यात होतात, एनाफेज, म्हणजे मग सेकंड D, हां म्हणजे ते बीमध्ये येतं आहे बरोबर. थर्ड A, डबलिंग ऑफ अमाऊंट ऑफ DNA सिंथेटिक फेजमध्ये बरोबर. आणि क्रोमोझोम लॉस देअर आयडेंटिटी ॲज डिस्क्रीट एलिमेंट. 4 ते कुठं आहे, टिलो फेजमध्ये, कारण ते क्रोमोझोम्स रिलॅक्स व्हायला लागतात, मोकळे. म्हणजे इंटरफेजमध्ये जसं क्रोमॅटिन रेटिक्युलम, क्रोमोझोमचं क्रोमॅटिन रेटिक्युलम होऊन जाईल. मग ते बरोबर, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे, नॉट ए. ते त्यांनी रॉंगली खून केलेली दिसते. पुढे 59. Which of the following zone of the lake is known as closed zone where only heterotrophs are present? Littoral, open zone नाही, littoral, limnatic, profoundal zone. खाली profound म्हणजे लिटोरल वर, लिम्नेटिक मधला आणि प्रोफाउंडल खाली ना, बॉटमला जिथं जास्त सनलाईट जात नाही, मग तिथं हेट्रोट्रॉप जास्त राहतात. सनलाईट जर खूप डीपमध्ये सनलाईट नाही पोचला तर मग हेट्रोट्रॉप जास्त राहते. सनलाईट पोचतात तोपर्यंत ऑटोट्रॉप्स राहू शकतात वरच्या मधल्या झोनपर्यंत. खूप डीपमध्ये सनलाईट जाणार नाही, बॅरियर क्रिएट होऊन जातो ना, त्याच्यामुळे प्रोफाउंडल किंवा मग त्याला आपण बॉटम झोन म्हणू. 61 to 70. 64. द डेव्हलपमेंट ऑफ द गॉयटर इंडिकेट्स दॅट द बी ऑप्शन दिलं आहे आपण, समजा पर्सन लिव्ह ऑन माउंटन एरिया अँड डझंट इट सी फूड, कारण सी फूडमध्ये आयोडीन भरपूर असतं. हे 2 पॉसिबिलिटीज, कारण माउंटन एरियामध्ये आयोडीन लाईट एलिमेंट आहे, तो वॉशआउट होऊन जातो, त्याच्यामुळे पाऊस पडतो, त्याच्यामुळे सॉईलमधून आयोडीन पाण्यासोबत वाहून जातो, आणि मग ते जे पाणी असतं आणि सॉईल आहे तर ती आयोडीन डेफिशियंट असते, म्हणून साल्ट, आयोडाईज साल्ट द्यायला लागले.
ओके, बी ऑप्शन. चला पुढे 71 to 80. 71 to 80 फटाफट सांगा चला, कारण पोरं पण येऊन गेले. टू. ट्युब्युलर फ्लुइड ॲट द बेस ऑफ द हेनलेज लूप इज. आता ट्युब्युलर फ्लुइड ॲट द बेस ऑफ हेनलेज लूप म्हणजे असं PCT. हेनलेज लूप. हां, इथं विचारतो आहे ना, म्हणजे बेंड रिजनच्या ठिकाणी कसं असायला पाहिजे. मग ते थोडं हायपरटोनिक राहील ना. इथं आयसोटोनिक असतं, इथं हायपोटोनिक असतं, इथं हायपर, पुन्हा हायपो, आणि मग पुन्हा इथं हायपरटोनिक होणार. असं मी फिगर काढून दिली होती तुम्हाला एक. पुढे हायपरटोनिक टू ब्लड म्हणजे का, इथं इकडनं जेव्हा ते येतं तर याच्यातून सोडियम काढला जातो, इथं पाणी काढलं जातं ना इकडनं येताना. वॉटर जर निघून गेलं ट्युब्युलर फ्लुइडमधून तर मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाईल. मग ते इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, हायपरटोनिक होऊन जातं ते. ॲट द बेंड म्हणा, ॲट द बेस ऑफ किंवा बेंड ऑफ. बेंड म्हणतात त्याला, ॲक्च्युली बेस नाही म्हणायला पाहिजे. चला पुढे 81 to 90. Which one of the following is incorrect about the characteristics of protobiont, म्हणजे coacervates and microspheres as envisaged in the abiotic origin of life. Which one of the following is incorrect? Incorrect म्हटलं आहे ना, म्हणजे बघा ए ऑप्शनमध्ये काय, दे आर पार्शली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. सेकंड, दे कुड मेंटेन ॲन इंटरनल एन्व्हायरमेंट. प्रोटोबियॉन्ट, कोयासर्वेट्स, मायक्रोस्पियर्स म्हणजे जे लहान मोठे मॉलिक्यूल असतात तयार होतात समुद्राच्या काठा बॉटमला. ॲट द बॉटम ऑफ सी, बिगिनिंगला काय तयार झाले, छोटे मोठे स्पियर्स. म्हणजे मोठे, मीडियम आणि छोटे. यांना आपण कोयासर्वेट्स म्हणजे मायक्रोस्पियर्स म्हणतो. त्यांच्यामध्ये काय, दे वेअर एबल टू रिप्रोड्यूस. कारण मायक्रोस्पियर हे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत ना लहान मोठे, तर ते रिप्रोड्यूस करू शकणार नाहीत. बाकी ॲबिलिटी आहे त्यांच्यामध्ये, दे आर नॉट सेल. मग त्यांच्यापासून पुढे कोयासर्वेट्स वगैरे एकत्र आले, मग सेल ऑर्गॅनिलिस सारखं म्हणजे प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. मग पुढे जी ॲक्च्युअल पहिली सेल आहे, प्री सेल, मग ती रिप्रोड्यूस करू शकते. हे त्याचं रॉ मटेरियल आहे, हे नाही करू शकणार रिप्रोड्यूस, कारण हे मॉलिक्यूल आहेत, नॉन लिव्हिंग मॉलिक्यूल. 85. स्प्लीन, लिम्फ नोड अँड एंडोस्टियम आर द एक्झाम्पल्स ऑफ विच. आता हे जर म्हटलं एक्झाम्पल्स ऑफ विच टाईप ऑफ कनेक्टिंग टिश्यू. रेटिक्युलर फायब्रस, स्प्लीन, एंडोस्टियम म्हणजे एंडो म्हणजे इनसाइड, ऑस्टियम म्हणजे बोनची इनर लाईनिंगला एंडोऑस्टियम म्हणतात. इनर लाईनिंग ऑफ बोन इज कॉल्ड. मग ती रेटिक्युलर फायब्रस म्हणतात ते. त्याच्यात रेटिक्युलर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू असतो, कारण स्ट्रेंथ द्यायची ना त्या बोनला वगैरे म्हणून.
की ह्या ऑर्गन्समध्ये किंवा पार्ट्समध्ये रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असतो की ज्याच्यामध्ये रेटिक्युलेशन होतं, म्हणजे काय, नेटवर्क तयार होतं फायबरचं. 90. व्हिच ऑफ द फॉलोइंग फ्लावर इज झायगोमॉर्फिक? फ्लावर किंवा झायगोमॉर्फिक म्हणजे काय, बायलॅटरल सिमेट्री. मग ट्रायफोलिएट जर असेल ते असं 1 2 3 तरच त्याचं 2 पार्ट होते. टेट्राफोलिएट जर केलं तर मग काय नाही, रेडियल होऊन जाईल, असं पण सिमेट्री. बरोबर. ट्रायफोलियम, बेलाडोना, पेटुनिया, अश्वगंधा यांना रेडियल सिमेट्री. बेलाडोना म्हणजे आपलं दत्तुरा ना, धोत्रामध्ये काय म्हणतात त्याला, सायंटिफिक नेम त्याचं, हां नाही ते तर आहेच. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे नाही याला नाही, ते प्लॅन्टचं नाव म्हणतात मी, धोत्र्याचं नाव. बेलाडोना स्पेसिस आहे ती, आणि जिनसचं नाव काय आहे, ए वरून काहीतरी आठवत. चला ठीक आहे. कठीण होती आज थोडं, तरी 2-3 क्वेश्चन मोठे काढले. आता उद्या पण आहेत 2-3 मोठे क्वेश्चन काढून टाकतो. फिगरवरचे पूर्वी कसं झालं आहे, आपण कुठं फिगर नाही घेतल्या ना, मग त्याच्यामुळे यांच्यामध्ये फिगर जास्त टाकल्या, कारण सुरुवातीला फिगरवर खूप क्वेश्चन होते. मागच्या वर्षी नव्हता ना एक पण. हां ॲट्रोपा, ए वरून सांगतो, ॲट्रोपा बेलाडोन नाही, तो बेलाडोमा आहे ना, ते हे बेलाडोना आहे, डोनाच आहे बरोबर आहे. हां तर